Hello students. Now next topic, permutations and combinations. Next topic, permutation and combination. त्याच्यामध्ये जे पॉइंट आहे ते पहिला पॉइंट आपला फॅक्टोरियल. पहिला पॉइंट काय आपला फॅक्टोरियल. तर फॅक्टोरियल कशाला म्हणायचं? If n is a natural number, if n is a natural number, then the product of first n natural numbers. बघा डेफिनेशन काय? If n is a natural number, then the product of first n natural numbers is called factorial n. Is called factorial n and is denoted by n factorial. And is denoted by n factorial किंवा आपलं n factorial असे म्हणतात, पण आपण काय करतो हे यूज करतो. आपण काय करतो n factorial हे यूज करतो. ठीक आहे, हे झालं n factorial. आता फॅक्टोरियल समजा कसं, आता इज n factorial. n factorial म्हणजे काय? n factorial n फॅक्ट उद्गाराचं चिन्ह असतं ना, तसं एक्सक्लेमेटरी सेंटेन्स कसं असतं, एक्सक्लेमेटरी साईन सिम्बॉल n factorial. ठीक आहे, येतं आता काय, आता n इंटू n मायनस 1 एक एक कमी इंटू n मायनस 2 इंटू डॉट 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 इंटू काय डॉट 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 काय 1 पर्यंत डॉट डॉट काय 1. ठीक आहे, हे झालं nचं. समजा आपण 6, समजा आपण 5 फॅक्टोरियल घेतलं. 5 फॅक्टोरियल इक्वल टू काय येणार, ते 5 n पहिलं, नंतर एक न कमी n मायनस 1 म्हणजे याचा अर्थ काय 5 मायनस 1 म्हणजे किती आलं 4. उतरता फक्त सिक्वेन्स लिहायचा 5 4 3 2 1 2 1 झालं. 6 फॅक्टोरियल म्हणले काय येणार, 6 फॅक्टोरियल म्हणले काय 6 पहिले n घ्यायचा, 6 नंतर 5 नंतर 4 नंतर 3 नंतर 2 नंतर 1 यांचं मल्टिप्लाय केलं की काय येतं ते. समजा फॉर एक्झाम्पल 2 फॅक्टोरियल, 2 इक्वल टू काय येणार, हे 2 इंटू 1 इक्वल टू काय आलं 2. तसं 3 फॅक्टोरियल म्हटल्यानंतर काय आलं 3 फॅक्टोरियल 3 इंटू 2 इंटू 1 इक्वल 3 दोन्ही 6. 3 फॅक्टोरियल म्हणजे काय 6 झालं. तुम्हाला क्वेश्चन कसा असतो, इव्हॅल्युएट 6 फॅक्टोरियल 5 फॅक्टोरियल 3 फॅक्टोरियल काय असेल ते इव्हॅल्युएट. ठीक आहे, किंवा फाइंड द व्हॅल्यू ऑफ 5 फॅक्टोरियल 6 फॅक्टोरियल असं. ओके, कसं आलं, हे झालं फॅक्टोरियल. इतकं सोपं आहे. 5 फॅक्टोरियल 6 फॅक्टोरियल 2 फॅक्टोरियल 3 फॅक्टोरियल ह्याला काय म्हणायचं फॅक्टोरियल. ठीक आहे, आता एक्झाम्पलमध्ये बघा, आता काय प्रॉपर्टीज आहेत फॅक्टोरियलचे, काय प्रॉपर्टीज जे आहेत त्या प्रॉपर्टीचं काय आपलं 1 फॅक्टोरियल इक्वल टू 1 असतं. 1 फॅक्टोरियल इक्वल टू काय 1 आणि 0 फॅक्टोरियल इक्वल टू 1. n फॅक्टोरियल इक्वल टू 1 आणि 0 फॅक्टोरियल इक्वल टू 1. आता 1 फॅक्टोरियल म्हणजे काय 1 इंटू संपलं 1 पर्यंत आपण घेतो. 1 फॅक्टोरियल म्हणजे काय 1, याचा अर्थ व्हॅल्यू काय आली 1. 0 फॅक्टोरियल काय 1, 0 फॅक्टोरियलची व्हॅल्यू पण काय आली 1 आली. ठीक आहे, आता काय प्रॉपर्टीज कशा आहेत बघा, m प्लस n फॅक्टोरियल असं असेल तर नॉट इक्वल टू m फॅक्टोरियल प्लस n फॅक्टोरियल. ह्या दोन्हीची ॲडिशन करून त्याला फॅक्टोरियल लिहायचं, पण असं नाही लिहायचं m फॅक्टोरियल प्लस n फॅक्टोरियल, किंवा हे जर मायनस असेल m मायनस n फॅक्टोरियल असं असेल तर m फॅक्टोरियल मायनस n फॅक्टोरियल असं नाही. नंतर हे झालं मल्टिप्लिकेशन, हे झालं ॲडिशन आणि सबट्रॅक्शन. मल्टिप्लिकेशनच्या बाबतीत तेच आहे, m इंटू n फॅक्टोरियल नॉट इक्वल टू m फॅक्टोरियल इंटू n फॅक्टोरियल, हे नॉट इक्वल टू आहे. किंवा डिव्हिजनच्या बाबतीत असंच आहे, m डिवायडेड बाय n फॅक्टोरियल नॉट इक्वल टू m फॅक्टोरियल डिवायडेड बाय n फॅक्टोरियल. ह्या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन करावं लागेल आपल्याला. समजा फॉर एक्झाम्पल 3 इंटू 2 फॅक्टोरियल असं असेल तर आपलं काय असं नाही लिहिता येणार 3 फॅक्टोरियल इंटू 2 फॅक्टोरियल. आपलं काय करावं लागेल 3 दोन्ही 6. ह्या कसं करावं लागेल आपला, हे 6 फॅक्टोरियल असं लिहावं लागेल. मग या 6 फॅक्टोरियलचं 6 इंटू 5 असेल का, ह्याचा आन्सर किती येईल तुमचा, हे 3 फॅक्टोरियल म्हणलं किती येणार 3 इंटू 2 इंटू 1 आणि ह्याचं इंटू काय हे 2 इंटू 1
मी किती आलं 3 दोन्ही 6 6 दोन्ही 12 किती आलं 12. मग हे चुकीचं आहे का हे चुकीचं आहे हे कसं आहे चुकीचं आहे. हे 6 फॅक्टोरियल 6 म्हणजे काय आलं तुमचं आता 6 फॅक्टोरियल टू 6 इंटू 5 इंटू 4 इंटू 3 इंटू 2 इंटू 1 यांचा गुणाकार जो येईल तो तुमचा ॲन्सर करेक्ट येतो. हे चुकीचं आहे हे काय चुकीचं आहे. हे प्रॉपर्टी लक्षात ठेवायचं लक्षात आलं या प्रॉपर्टी लक्षात ठेवायचं आहे. प्लस मायनस असं असेल तर ब्रॅकेटचा अगोदर ॲडिशन करून घ्यायची किंवा सबट्रॅक्शन करून घ्यायची नंतर त्याचा फॅक्टोरियल काढायचं. तसं इथं मल्टिप्लिकेशन अगोदर करून घ्यायचं नंतर त्याचा फॅक्टोरियल काढायचं. इथं डिव्हिजन अगोदर करून घ्यायचे नंतर फॅक्टोरियल काढायचं लक्षात आलं. आता आपण एक्झाम्पल बघू एक्झरसाइज बघू आपण. त्याच्यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल बघा इव्हॅल्युएट 8 फॅक्टोरियल. इव्हॅल्युएट काय इव्हॅल्युएट 8 फॅक्टोरियल. फर्स्ट एक्झाम्पल आहे बघा इव्हॅल्युएट 8 फॅक्टोरियल. काय करायचं आता 8 फॅक्टोरियल म्हणजे काय सोल्युशनमध्ये काय 8 फॅक्टोरियल इक्वल टू काय सांगितलं आपला n फॅक्टोरियल. याचा अर्थ n फॅक्टोरियल म्हणजे काय n इंटू परत एक एक मायनस करत जायचं 8 नंतर 7 नंतर 6 नंतर 5 4 3 2 1 त्यांचं काय करायचं मल्टिप्लिकेशन करा. जसं तुम्हाला शक्य होईल तर 3 दोन्ही 6 6 चौक 24 24 गुणले 5 परत गुणले 6 गुणले 7 गुणले 8 मल्टिप्लिकेशन करायचं किती येते 40,320 किती येतं गुणाकार 40,320 समजलं. नंतर 6 फॅक्टोरियल सेकंड एक्झाम्पल बघू आपण 6 फॅक्टोरियल इक्वल टू काय येणार 6 इंटू 5 इंटू 4 इंटू 3 इंटू 2 इंटू 1 किती आलं बघा 3 दोन्ही 6 किंवा 4 5 20 20 गुणले 6 परत किती आलं 6 5 समजा 6 5 30 ठीक आहे 30 गुणले 4 किती आलं 30 गुणले 4 म्हणजे किती आलं 30 गुणले 4 3 चौक 12 120 120 गुणले 3 120 गुणले 3 म्हणजे किती आलं 12 तुमची 12 3 36 360 360 गुणले 2 म्हणजे किती आलं 720 किती आलं 720. फक्त गुणाकार करायचा आहे गुणाकार चुकायचा नाही ठीक आहे. हे झालं सिंगल नंबर असेल तर सिंगल नंबर असेल तर काय करायचं फक्त पहिला नंबर लिहायचा आणि उतरत्या क्रमाने फक्त बाकीचे नंबर लिहायचे आणि सगळ्यांचं काय करायचं मल्टिप्लिकेशन करायचं. साधं सिंपल आहे ओके. आता आपण ॲडिशन सबट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन डिव्हिजन त्याच्यावरती बघूया. आता काय 8 फॅक्टोरियल मायनस 6 फॅक्टोरियल 8 फॅक्टोरियल मायनस 6 फॅक्टोरियल ब्रॅकेट आहे का याला नाही. ब्रॅकेट असेल समजा असं दिलं का तुम्हाला 8 मायनस 6 फॅक्टोरियल असं दिलं आहे का नाही दिलं असं ठीक आहे. आता हे तुम्हाला 8 फॅक्टोरियल मायनस 6 फॅक्टोरियल सेपरेट दिलं आहे काय केलं आहे सेपरेट केलं आहे. आता इथं काय करायचं मग आपलं आता सोल्युशनमध्ये 8 फॅक्टोरियल सोल्युशनमध्ये काय येणार 8 फॅक्टोरियल म्हणजे किती आलं 8 इंटू 7 इंटू 6 फॅक्टोरियल कारण इथे 6 आहे आपला कॉमन काढता येऊ शकतं ठीक आहे. हे मल्टिप्लिकेशन केलं तर चुकीचं होत नाही. हे ह्याचं मल्टिप्लिकेशन करा टोटल घेऊन मायनस ह्याचं करा अडचण नाही. पण आपलं इथं फॅक्टोरियल 6 आहे इथं आपलं 6 आलेलं आहे इथं मायनस 6 फॅक्टोरियल आहे ठीक आहे. हे आपलं काम असतं ना मल्टिप्लिकेशन करण्याचं. आता इथं काय हे एक टर्म आहे आणि हे एक टर्म आहे याचं कॉमन काय निघतं आहे 6 फॅक्टोरियल कॉमन आहे ठीक आहे. म्हणजे किती आलं 6 फॅक्टोरियल कॉमन किती राहिलं 8 मल्टिप्लाय 7 आणि मायनस 1 म्हणजे 6 फॅक्टोरियल किती आलं 87 56 मायनस 1 ठीक आहे. किंवा इथं मल्टिप्लिकेशन केलं चालतंच 87 किती 56 मायनस 1 नंतर 6 फॅक्टोरियल इंटू 55 6 फॅक्टोरियल इंटू किती आलं 60 87 ठीक आहे. आता तुझं 6 फॅक्टोरियल किती आलं बघा आता 6 फॅक्टोरियल आता इथं 6 फॅक्टोरियल म्हणजे किती आलं तर ह्याचं फॅक्टोरियल करा 6 5 4 3 2 1 आणि इंटू 55 हे सगळ्यांचा मल्टिप्लिकेशन करा. किती येते मल्टिप्लिकेशन आता ते मल्टिप्लिकेशन जे काय तुमचं येईल गुणाकार तो 39,600 किती येते 39,600 ओके. नंतर हेच बघा नेक्स्ट एक्झाम्पल आता
8 मायनस 6 फॅक्टोरियल. 8 मायनस 6 फॅक्टोरियल. आता हा ब्रॅकेट आहे. आता 8 फॅक्टोरियल मायनस 6 फॅक्टोरियल घेऊन चालेल का? नाही, याला ब्रॅकेट आहे. याचा अर्थ अगोदर ब्रॅकेट सॉल्व करून घ्यायचा. ब्रॅकेटमध्ये जे काही क्रिया असेल ते अगोदर सॉल्व करून घ्या. मल्टिप्लिकेशन असेल, ॲडिशन असेल, सबट्रॅक्शन असेल, डिव्हिजन असेल, जे काय असेल ते क्रिया अगोदर करून घ्या. नंतर त्याचा फॅक्टोरियल घ्या. ओके. आता सोल्युशनमध्ये काय आलं? मग आता 8 मायनस 6 म्हणजे किती आलं? 2 फॅक्टोरियल. 8 मायनस 6 म्हणजे किती आलं? 2 फॅक्टोरियल. 2 फॅक्टोरियल म्हणजे किती? 2 इंटू 1 दॅट इज इक्वल टू 2. संपलं. ह्याच्या अगोदरचं एक्झाम्पल कसं होतं आपलं? ह्याच्या अगोदरचं एक्झाम्पल कसं होतं आपलं? 8 फॅक्टोरियल मायनस 6 फॅक्टोरियल होतं. बरोबर आहे का? याचा अर्थ याचं 8 मायनस 6 करायचं का? नाही. हे फॅक्टोरियल सेपरेट आहे, हे फॅक्टोरियल सेपरेट आहे. त्या दोन्हीचं सबट्रॅक्शन आहे. इथं ब्रॅकेट आहे आणि कॉमन फॅक्टोरियल आहे. 8 मायनस नंबर आणि त्याला फॅक्टोरियल आहे. त्यामुळे अगोदर काय करायचं? नंबरचं जी काही क्रिया असेल, ॲडिशन असेल, सबट्रॅक्शन असेल, मल्टिप्लिकेशन असेल, डिव्हिजन असेल, त्या अगोदर कंप्लीट करून घ्या. आणि नंतर जे काय फॅक्टोरियल आहे ते त्याला 8 मायनस 6 आहे, मायनस आहे, 2 आलं. 2 फॅक्टोरियल. मग 2 आता फॅक्टोरियल हे काढा. 2 फॅक्टोरियल काय? 2 इंटू 1 म्हणजे काय आलं? 2 झालं. समजलं का फॅक्टोरियल तुम्हाला? एक्झाम्पल अगदी सोपे असतात. तर सेकंड क्वेश्चन बघायचं म्हटलं काय? 12 फॅक्टोरियल 12 फॅक्टोरियल डिवायडेड बाय 6 फॅक्टोरियल. 12 फॅक्टोरियल डिवायडेड बाय 6 फॅक्टोरियल. इथं ब्रॅकेट आहे का? नाही, हे सेपरेट आहे. हे काय? सेपरेट आहे. त्यामुळे सेपरेट काढायचं. याचा अर्थ सोल्युशनमध्ये काय ना? आता सोल्युशनमध्ये बघा 12 फॅक्टोरियल डिवायडेड बाय 6 फॅक्टोरियल इक्वल टू. इथं 6 फॅक्टोरियल खाली, त्यामुळे 6पर्यंत जायचं. जेव्हा आपोआप 6 काय होईल? कॅन्सल होईल. शेवटपर्यंत काढायची आपल्या गरज आहे का? नाही. इथं किती आलं? 12, 11, 10, नंतर 9, 8, 7 आणि 6 फॅक्टोरियल. कारण इथं खाली 6 आहे. डिवायडेड बाय 6 फॅक्टोरियल. 6 फॅक्टोरियल पुढे काढलं ते आपल्या अडचण आहे का? चुकीचं नाहीच आहे, पण ते आपलं मल्टिप्लिकेशन करायला वेळ लागतो. 6, 5, 4 असं वेळ लागतो. हे खाली पण काय येणार? समजा तुम्ही हे 6 फॅक्टोरियलचं काय केलं? 6, 5, 4, 3, 2 इंटू 1 केलं. खाली पण किती आहे तुमचं? 6 आहे. 6, 5, 4. मी परत हे काय होणार? सगळं कॅन्सल. बरोबर आहे? काय होणार? ते कॅन्सल. म्हणून आपण काय करतो? तर पुढचं फॅक्टोरियल न करता डायरेक्ट इथं 6 फॅक्टोरियल आहे का? इथं खाली 6 फॅक्टोरियल आहे, त्यामुळे आपण ते तसंच ठेवतो. ठीक आहे. याचा आता 6 फॅक्टोरियल काय झालं? कॅन्सल. काय राहिलं आता इथं? 12 मल्टिप्लाय 11, 10, 9, 8 आणि 7 यांचं मल्टिप्लिकेशन करा. किती आलं यांचं मल्टिप्लिकेशन? जे काय सावकाश व्यवस्थित मल्टिप्लिकेशन करा. जे काय येईल त्याचं तुमचं किती आलं? 66, 52, 80. ठीक आहे. 66, 52 आणि 80 हे झालं सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन. ओके. आता हेच एक्झाम्पल आपण काय करू? हेच एक्झाम्पल बघा. हेच एक्झाम्पल जर आपण असं घेतलं काय? 12 डिवायडेड बाय 6 फॅक्टोरियल. बघा इथं सेपरेट फॅक्टोरियल आहे म्हणून आपण सेपरेट काढलं. इथं ब्रॅकेट आहे. याचा अर्थ अगोदर काय सांगितलं? ब्रॅकेटमधलं जे काय असेल कॅल्क्युलेशन ते करून घ्या. इथं काय? डिव्हिजन आहे. मी आता सोल्युशनमध्ये काय होणार? हे 12 भागिले 6 म्हणजे किती आलं? 6 दोन्ही 12. 2 फॅक्टोरियल आलं. किती आलं? 2 फॅक्टोरियल. 2 फॅक्टोरियल म्हणजे किती आलं? 2 इंटू 1 दॅट इज इक्वल टू 2. संपलं. समजलं? म्हणजे फॅक्टोरियल एवढं सोपं आहे. फक्त आपलं काय करायचं आहे हे लक्षात यायला पाहिजे. ठीक आहे. आता हे झालं डिव्हिजनचं. आता मल्टिप्लिकेशन बघू. आपण ॲडिशन बघितलं, सबट्रॅक्शन पाहिलं. आता मल्टिप्लिकेशनचं बघू. 3 इंटू 2. 3 इंटू 2 फॅक्टोरियल. हां, इथं काय करायचं आपला? इथं ब्रॅकेट आहे. ब्रॅकेटच्या नंतर फॅक्टोरियल आहे. याचा अर्थ अगोदर ब्रॅकेटमधले क्रिया करून घ्या. म्हणजे काय आलं तर सोल्युशनमध्ये काय आलं? 3 दोन्ही 6. 6 फॅक्टोरियल. 6 फॅक्टोरियल म्हणजे किती आलं? 6 इंटू 5 इंटू 4 इंटू 3 इंटू 2 इंटू 1. मगाशी आपण केलं होतं 6 फॅक्टोरियल किती येतं? 720. बरोबर आहे का? बघा 720 मगाशी आपण केलेलं आहे 6 फॅक्टोरियल. त्यामुळे किती आलं तिथं? 720 आलं. आता हेच एक्झाम्पल आपण समजा असं क्रॉस केलं. काय केलं याला? 3 फॅक्टोरियल इंटू 2 फॅक्टोरियल. बघा इथं ब्रॅकेट आहे का? आता इथं नाही. इथं ब्रॅकेट होता, इथं ब्रॅकेट आहे का? नाही. याचा अर्थ इथं ब्रॅकेट असल्यामुळे आपण ब्रॅकेटमधलं अगोदर कॅल्क्युलेशन करून घेतलं. मल्टिप्लाय आहे. 3 दोन्ही 6. 6 फॅक्टोरियल आलं. इथं काय? 3 फॅक्टोरियल इंटू 2 फॅक्टोरियल आहे. 3 इंटू काय? 2 फॅक्टोरियल आहे. मग इथं 3 फॅक्टोरियल करा. सोल्युशनमध्ये काय आलं? 3 फॅक्टोरियल म्हणजे काय आलं? 3 इंटू 2 इंटू 1 आणि मल्टिप्लाय. दुसरं किती आहे? 2 फॅक्टोरियल आहे. 2 इंटू 1. ठीक आहे. 3 दोन्ही 6. 6 एक 6 म्हणजे किती आलं? परत 2 इंटू 1 2. 6 दोन्ही 12. ह्याचं आन्सर किती आलं? 12. ह्याचं किती आलं आहे? 720. आता सारखं आहे का हे? नाहीच आहे.
ठीक आहे. मी तुम्हाला ब्रॅकेट टाकल्यानंतर आणि ब्रॅकेटच्या बाहेर दिल्यानंतर काय करायचं लक्षात आलं, ब्रॅकेट असल्यानंतर ब्रॅकेटमधलं अगोदर कॅल्क्युलेशन करून घ्या, नंतर फॅक्टोरियल काढा. इथं सेपरेट फॅक्टोरियल असेल तर सेपरेट फॅक्टोरियल काय करा, काढा. जिथं कॉमन काढता येईल तिथं कॉमन काढत चला. ठीक आहे, हे झालं. तर नेक्स्ट एक्झाम्पल क्वेश्चन नंबर 3 बघू आपण. क्वेश्चन नंबर 3, 9 फॅक्टोरियल डिवायडेड बाय कॉम्प्यूट किंवा इव्हॅल्युएट किंवा फाइंड द व्हॅल्यू ऑफ काय असेल क्वेश्चन. 9 फॅक्टोरियल 3 फॅक्टोरियल इंटू 6 फॅक्टोरियल 3 फॅक्टोरियल इंटू 6 फॅक्टोरियल इक्वल टू. आता इथं काय बघा 9 फॅक्टोरियल आहे, इथं सेपरेट आहे, इथं मल्टिप्लाय ब्रॅकेट नाही काय नाही, त्यामुळे आपल्याला काय करावं लागेल, सगळं सेपरेट करावं लागेल. काय करावं लागेल आपल्याला, सेपरेट करावं लागेल. कुठपर्यंत करायचं, 6 फॅक्टोरियल खाली आहे, वरती फक्त 9 फॅक्टोरियल करायचं आपण. 9 फॅक्टोरियल काय आलं, 9 म्हणजे काय 9 8 7 आणि इंटू 6 फॅक्टोरियल म्हणायचं, कारण इथं खाली 6 आहे ना. मी 6 काय आलं आपलं कॅन्सल होईल. आता इथं 3 फॅक्टोरियल आहे इंटू 3 फॅक्टोरियल म्हणजे काय आलं 3 इंटू 2 इंटू 1 हे झालं 3 फॅक्टोरियल. मल्टिप्लाय इंटू आहे म्हणजे डॉट आहे म्हणजे मल्टिप्लिकेशन आहे, किती आहे 6 फॅक्टोरियल. इथं 6 फॅक्टोरियल करायची गरज आहे का, कारण नाही, इथं वरती 6 फॅक्टोरियल आहे, त्यामुळे आपलं काय होईल 6 फॅक्टोरियल काय होईल ते कॅन्सल. हे काढलं तरी अडचण नाही, पण मल्टिप्लाय आपलं करायला वेळ लागेल. ठीक आहे, आता किती आलं बघा इथं इथं भाग जात होता, इथं 2 1 2 2 चौक 8 3 1 3 3 3 9. मी खालचं सगळं संपलेलं आहे. आता वरती गुणाकार करा, किती आलं 3 चौक 12 12 7 84. किती आलं 84 झालं. हे असं केलं काय, किंवा 3 2 6 6 ना इथं परत भागलं काय, दोन्ही एकच आहे. जेवढं सिम्प्लिफाय करता येईल तेवढं सिम्प्लिफाय आपला करता यायला पाहिजे. ठीक आहे, एवढे एक्झाम्पल सोपे असतात फॅक्टरायझेशनचे. नेक्स्ट बघा 6 फॅक्टोरियल मायनस 4 फॅक्टोरियल 6 फॅक्टोरियल मायनस 4 फॅक्टोरियल डिवायडेड बाय 4 फॅक्टोरियल डिवायडेड बाय 4 फॅक्टोरियल. ठीक आहे, आता काय करता येईल आपल्या इथं, आता 6 सोल्युशनमध्ये काय आलं 6 फॅक्टोरियल आहे, म्हणजे किती आलं तुमचं 6 इंटू 5 इंटू 4 फॅक्टोरियल, काही इथं 4 आहे, मायनस आहे, कॉमन काढता येतं आपला मायनस 4 फॅक्टोरियल डिवायडेड बाय 4 फॅक्टोरियल डिवायडेड बाय 4 फॅक्टोरियल इज इक्वल टू. इथे काय 4 फॅक्टोरियल कॉमन काढता येईल आपला. ठीक आहे, किंवा अगोदर आपण मल्टिप्लाय करू, किती आलं 6 पंचे किती आलं 30. ठीक आहे, 30 इंटू 4 फॅक्टोरियल मायनस 4 फॅक्टोरियल डिवायडेड बाय 4 फॅक्टोरियल. ठीक आहे, इक्वल टू. आता हे 4 फॅक्टोरियल कॉमन काढा, 4 फॅक्टोरियल कॉमन किती आलं 30 मायनस 1 डिवायडेड बाय 4 फॅक्टोरियल. 4 फॅक्टोरियल काय झालं कॅन्सल. 30 मायनस 1 29. किती आलं 29. सोपं आहे का नाही, किती सोपं आहे. फक्त काय करायचं, फक्त बघायचं कुठपर्यंत काढायचं कुठपर्यंत नाही. तुम्ही सगळे फॅक्टोरियल घेतले तरी अडचण येणार नाही, फक्त मल्टिप्लिकेशनला वेळ लागतो. ठीक आहे, नेक्स्ट असं बघू आता. नेक्स्ट 8 फॅक्टोरियल डिवायडेड बाय 6 फॅक्टोरियल डिवायडेड बाय 6 फॅक्टोरियल मायनस 4 फॅक्टोरियल. आता इथं काय बघा, इथं आपला 4 पर्यंत जाता येईल, कारण 4 कॉमन आपला काढता येईल. इथं 4 आहे ना इथं 4 आहे, इथं 6 आहे. ठीक आहे, मी आपलं 4 कॉमन पर्यंत काढता येईल. इथं आता 8 फॅक्टोरियल म्हणजे काय आलं 8 मल्टिप्लाय 7 मल्टिप्लाय 6 मल्टिप्लाय 5 मल्टिप्लाय 4 फॅक्टोरियल. कारण इथं खाली कमीत कमी किती आहे 4 आहे. ठीक आहे, आता इथं काय आलं 6 फॅक्टोरियल म्हणजे काय आलं 6 इंटू 5 इंटू 4 फॅक्टोरियल आणि मायनस 4 फॅक्टोरियल. 6 काय केलं आपण 4 पर्यंत घेतलं, कारण इथं 4 आहे, मायनस 4 आपला 4 फॅक्टोरियल कॉमन काढता येतं. इथं वरती 4 पर्यंत काय ठेवलं आपण, इथं मायनस, इथं 4 फॅक्टोरियल कॉमन काढलं की 4 फॅक्टोरियल आलं, इथलं 4 काय होईल कॅन्सल होईल. तर पुढे काढायची गरज नाही आपला. त्यामुळे 8 इंटू 7 इंटू 6 इंटू 5 इंटू 4 फॅक्टोरियल डिवायडेड बाय, इथं 4 फॅक्टोरियल कॉमन काढा, किती आलं दोन्हीचा मल्टिप्लाय किती आलं बघा 6 पंचे 30. ठीक आहे, 30 मायनस काय आलं 1 आणि इथं 4 फॅक्टोरियल कॉमन. 4 फॅक्टोरियल काय आलं कॅन्सल, म्हणजे किती आलं. आता इथं वरती मल्टिप्लाय करा आणि डिवायडेड बाय काय आलं हे जी 8 मल्टिप्लाय 7 मल्टिप्लाय 6 मल्टिप्लाय 5 डिवायडेड बाय 29.
9. शेवटी किती येते 1680 भागिले 29. मग किती आलं 1680 डिवायडेड बाय 29. आता हे मल्टिप्लाय करा, हे सॉरी डिवाइड करा, किती आलं 5793. 5793 झालं. आता लास्ट एक्झाम्पल हेच आता ब्रॅकेट टाकू आपण. ह्याला काय करू आपण आता ब्रॅकेट टाकू. 8 फॅक्टोरियल डिवाइड बाय 6 मायनस 4 करू आपण. 8 फॅक्टोरियल डिवाइडेड बाय 6 मायनस 4 फॅक्टोरियल. बघा कसं बदलतं लगे एक्झाम्पल ब्रॅकेट टाकलं की लगेच सगळं बदलतंय सगळं. ठीक आहे. इथं काय सोल्युशनमध्ये आता 8 फॅक्टोरियल आहे, याचा अर्थ 8 फॅक्टोरियल डिवायडेड बाय तिथं ब्रॅकेट आहे 6 मायनस 6 मायनस 4 किती आलं 2 फॅक्टोरियल. किती आलं 2 फॅक्टोरियल. आता हे करायचं 8 फॅक्टोरियल किती आता 8 नंतर 8 तर 7 6 नंतर 5 4 3 इंटू 2 फॅक्टोरियल. कारण खाली 2 फॅक्टोरियल आहे, हे 2 फॅक्टोरियल 2 फॅक्टोरियल 2 फॅक्टोरियल काय झालं कॅन्सल. किती राहिलं 8 मल्टिप्लाय 7 मल्टिप्लाय 6 मल्टिप्लाय 5 मल्टिप्लाय 4 मल्टिप्लाय 3 इक्वल टू किती येते 20 एकशे 60. 20 एकशे 60. दिस इज द या सगळ्यांचं फक्त गुणाकार व्यवस्थित करा तुमचं मिळेल ॲन्सर 20 एकशे 60. ठीक आहे. समजलं का फॅक्टोरियल कन्सेप्ट क्लिअर झाली का. ओके. नेक्स्ट आपण हे झालं फॅक्टोरियल. नंतर आपण आता बघू परम्युटेशन नंतर. ठीक आहे.